आज आपण समर्थ महाविद्यालय लाखनी तर्फे मराठी विभागातर्फे आपण संध्याकाळच्या कविता, कवी ग्रेसांची संध्याकाळच्या कविता या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. आणि इथं सगळे आभासी पद्धतीने जुळलेले सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रेसांचे जे अभ्यासक आहेत, त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो आहे. कवी ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे, जन्म 10 मे 1937 आणि मृत्यू आहे 26 मार्च 2022. आपल्याशी जुळलेले आहेत डॉक्टर प्रमोद कुमार लेंडे. स्वतः सर कवी आहेत आणि स्वर्गवासी डॉक्टर आदमाने महाविद्यालय सावनेर, हरिभाऊ आदमाने महाविद्यालय सावनेर येथे ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून अ, कार्यरत आहेत. ते आपल्याशी जुळलेले आहेत आणि कवी ग्रेसांबद्दल सांगायचं झालं तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कवी ग्रेस म्हणजे काय गूढ व्यक्तिमत्व असलेले कवी होते. स्वतः नागपूरचे आणि नागपूरला त्यांचा जन्म झाला आहे. मृत्यू पुण्याला झालेला आहे. मर्ढेकरांच्या नंतरच्या ज्या नवोदित कवीच्या पिढीमधले सगळ्यात प्रमुख कवी म्हणून ग्रेसांकडे आपण बघतो आहे. वाऱ्याने हलते रान हे जे ललित संग्रह आहे, त्या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार 2022 रोजी 2012 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. समर्थ महाविद्यालयाचं हे हिरक महोत्सवी वर्ष. संध्याकाळच्या कविता ठेवण्याचं हे कारण की संध्याकाळच्या कवितांना सुद्धा हिरक महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणजे जवळपास 57-58 वर्ष म्हणजे 1967 साली ते लिहून झालेलं आहे आणि लगेचच 68 साली या संध्याकाळच्या कविताला कवी केशवसूत हे जे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे तो लाभलेला आहे. आपल्यासोबत डॉक्टर बंडू चौधरी सर इथे उपस्थित झालेले आहेत. मराठी विभाग प्रमुख म्हणून ते समर्थ महाविद्यालय येथे जबाबदारी पार पाडत आहेत. आजच्या कार्यक्रमाला अतिथी आणि आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख दोघांचे मी शब्दसमाने स्वागत करतो आहे आणि आजच्या या प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर बंडू चौधरी सर यांना विनंती करतो आहे. धन्यवाद भांडारकर सर. आज आपण मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या स्थापनेनिमित्त आधुनिक मराठी साहित्याला ज्यांनी खऱ्या अर्थानं वळण दिलं आणि आधुनिक कवितेचे नव कवी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या कवी ग्रेसांविषयी आणि त्यांच्या खास करून संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहाविषयी आज आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्याच तोडीचे म्हणता येणार नाही पण त्यांच्यावर अभ्यास करणारे आणि मुळातच कविवृत्ती असणारे डॉक्टर प्रमोद लेंडे सर आमचे गुरुवर्य आहेत. यांचा कवी ग्रेसांवर त्यांचं संशोधन झालेलं आहे आणि मुळातच कवी असल्यामुळं त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून कवी ग्रेसांच्या कवितेच्या संदर्भात जाणून घेण्याचा हा योग आम्हाला आज मिळाला आहे. मी या मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या स्थापनेच्या निमित्तानं आणि हिरक महोत्सवी वर्षानिमित्तानं आम्ही मराठी विभागाच्या वतीनं हा व्याख्यानाचं आयोजन केलंय. आजचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमचे गुरुवर्य डॉक्टर प्रमोद लेंडे सर. मुळात कविवृत्ती असल्यामुळं त्यांची खास करून गाजलेली पराठी नावाची कविता अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली आहे. त्यांच्या परिचय देत असताना अतिशय कलंदर व्यक्तिमत्व असणारे प्रमोद लेंडे सर यांनी विविध क्षेत्रात आजपर्यंत काम केलं. ते पत्रकारितेमध्ये लोकसत्तेमध्ये त्यांनी खूप वर्ष काम केलं. त्यांची दखल लोकसत्ताने सुद्धा घेतली आहे. त्याच्यावर त्यांचे अनेक लोकसत्तावर त्यांचे सदर आलेले आहेत. त्यांनी अनेक कवी संमेलनामध्ये आपल्या कविता सादर केल्या. आकाशवाणीवरही अनेक कविता त्यांनी सादर केल्या. विदर्भ साहित्य संघाच्या अनेक कवी संमेलनात सर कवी म्हणून जातात. त्यांचा जड झालं हा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्या पीएचडीचा विषयच मुळात कवी ग्रेस यांचं संपूर्ण साहित्य हा होता. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे डोंबिवली येथे भरलं त्याचे अध्यक्ष अक्षय कुमार काळे सर यांचे ते शिष्य आहेत. आमचेही ते गुरुवर्यच आहेत. त्यांना सरांनी ग्रेसांवर काम करत असताना अनेक फेलोशिप मिळवल्या. त्यात त्यांना आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळालेली आहे. त्याचबरोबर मॉरिशसची फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
असे कविवृत्तीचे अभ्यासक आज आपल्याला लाभलेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इथं सरांचा परिचय थांबवतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर नमस्कार. सरांचं बद्दल अजून की सर BA, BCom आणि BSc, MA मराठी हे सगळे विद्यार्थी इथे जोडलेले आहेत. आपल्या ICT रूम मध्ये सगळे विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत आणि BSc ला पाऊस ही नावाची कविता आहे, संध्याकाळच्या कविता त्यावर तुम्ही थोडंसं फोकस करावं. आणि विशेष म्हणजे आपण कविवृत्तीचे असल्यामुळे आपण एक आपली जी कविता आहे ती सादर करावी अशी सगळ्यांतर्फे विनंती आहे. धन्यवाद सर. आपण सुरुवात करावी. मी माझी कविता सादर करू शकेल की नाही ते सांगता येत नाही. पण ज्या विषयावर आपण आज बोलणार आहोत त्या विषयावर विद्यार्थ्यांना पचेल, रुचेल या पद्धतीचं एक विवेचन मी या ठिकाणी सादर करतो. समर्थ महाविद्यालय लाखनी या महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि या मराठी विभागाने आयोजित केलेला हा उपक्रम हीरक महोत्सवी वर्ष या संस्थेचं आणि संध्याकाळच्या कविता या ग्रेस यांच्या कवितेचा हीरक महोत्सव म्हणता येईल. ग्रेस यांच्या कवितेच्या निमित्ताने आज आपण इथे मी तुमच्याशी संवादी होणार आहोत. या वाङ्मय विभागाने केलेलं आजचं हे जे अभ्यास मंडळाचं या अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं का होईना मला या विभागाने या महाविद्यालयाने आमंत्रित केलेत. या अभ्यास मंडळाचं खऱ्या अर्थानं मी उद्घाटन झालं, आभासी पद्धतीने उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर दिगंबर कापसे सर, थँक्यू. उपक्रम ते यापुढे सादर करतील आणि अनेक उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणून मी या उपक्रमाचे स्वागत करतो. या महाविद्यालयातील अनेक विभागामध्ये असणारे BA, BSc, BCom व MA मराठी मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी या तमाम विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता या विषयाला मी सुरुवात करतो. साठोत्तरी मराठी कवितेमध्ये कवी ग्रेस हे एक विक्षिप्त बोधता या अर्थानं नाकास आलेलं व्यक्तिमत्व आहे. ग्रेस हे मूळचे नागपूरचे कवी. त्यांची संबंध जडणघडण ही नागपूरच्या नवयुग शाळा, दैनिक तरुण भारत असा त्यांचा प्रवास झालेला आहे. मुळामध्ये एका सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी कारकुनाची नोकरी केलेली आहे. जीवनाचा खडतर प्रवास करत करत कविवृत्ती जोपासून त्यांनी महालमधील एका सिनेमा टॉकीजमध्ये आयोजित केलेल्या कवी संमेलनामध्ये कविता
सादर केले आणि तिथून त्यांचा काव्य लेखनाचा प्रवास सुरू झाला. मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशन या पॉप्युलर प्रकाशनने नवे कवी नवी कविता या प्रकारचा साठोत्तरी काळामध्ये उपक्रम सुरू केला आणि खऱ्या अर्थानं ग्रेस यांची कविता ही रसिकांच्या पुढे या उपक्रमातून आली. नाधो महानूर, इंद्रजित भालेराव आणि कवी ग्रेस असे 3 कवी या नवे कवी नवी कविता या उपक्रमांतर्गत यांचे पुस्तक प्रकाशन करण्याचा प्रयत्न, यशस्वी असा प्रयत्न पॉप्युलर प्रकाशनाने केला आणि पहिल्यांदा कवी ग्रेस, नाधो महानूर, इंद्रजित भालेराव असे कवी त्या कवी संमेलनामध्ये प्रकाशन समारंभाच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना कविता वाचनासाठी आमंत्रित केलं आणि आपल्या अजब आणि संमोहित करणाऱ्या शैलीने ग्रेस यांनी आपली कविता एका वेगळ्या अर्थानं रसिकांपुढे त्यांनी सादर केली आणि तेव्हापासून ग्रेस हे संबंध महाराष्ट्राला परिचित झाले. ग्रेस यांनी लता मंगेशकर यांच्यासाठी यांनी गायलेल्या काही कविता ग्रेस यांच्या चित्रपट गीते, गुलमोहर या चित्रपटातील तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे किस पाठीवरी मोकळे, ते गीत आजही रसिकांच्या मनामध्ये घर करून आहे. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत मैफिलीमध्ये अनेक प्रकारची कविता त्यांनी सादर केली. मोठमोठ्या व्यासपीठावर तिकीट लावून ग्रेस यांचे कार्यक्रम झालेले आहेत. हे महाराष्ट्रातील रसिकांना माहिती आहेत. त्यांची रांगोळी टिंबाची, त्याच्यानंतर अनेक अर्थानं घेतलेली त्यांची मुलाखत 1983 मध्ये कवी ग्रेस यांची पहिली मुलाखत गुरुवर्य डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी प्रतिभावंताचे पाताळघर या अर्थाने यांनी ती मुलाखत घेतली. मी काळे सरांच्या सहवासात ज्यावेळी राहिलो त्यावेळी ग्रेस यांच्या व्यक्तिमत्वावर अभ्यास करताना त्यांनी अनेक पैलू माझ्यासमोर मांडले आणि मी ती मुलाखत कशी मिळवली असे अनेक घटना त्यांनी सांगितले. त्या घटनेमध्ये ग्रेस हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व किती विलक्षण असं व्यक्तिमत्व होतं आणि कुठल्याही अशा कप्प्यामध्ये ग्रेस नावाचं व्यक्तिमत्व कधी चौकटीत बसणारं व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक घटना आहेत, त्यांचे किस्से अनेक आहेत. म्हणजे ते पहाटे तलावात पोहण्याची त्यांची आदत, असे अनेक किस्से ग्रेस यांचे आहेत. ग्रेस यांचं घर म्हणजे जणू काही म्युझियम होतं. त्या म्युझियममध्ये लावलेल्या पाट्या आपल्याला अनेक अर्थानं ग्रेस यांच्या व्यक्तिमत्वाची आय एम फ्री बट नॉट अवेलेबल अशा पद्धतीची, फ्लॅट फॉर सेल बट नॉट फॉर जेंटलमॅन अशा पद्धतीच्या त्यांच्या घराच्या पाट्या, एक कलंदर व्यक्तिमत्व, त्यांची आखीवबद्ध राहणीमान, प्राध्यापक म्हणून, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची असलेली मॉरिस कॉलेजमधील ओळख, हे अनेकांना अनेक अर्थ, अनेक पिढ्या घडवणारे हे व्यक्तिमत्व होते. कवी आणि कलावंत म्हणून ग्रेस हे नक्कीच मोठे होते. ग्रेस यांची कविता ही साठोत्तरी कवितेमध्ये गूढ अशी कविता आहे. आता ग्रेस यांची कविता ही साठोत्तरी कवितेमध्ये गूढ अशी कविता असण्याचं कारण म्हणजे ती पहिल्यांदा तिने जे वापरलेले जे परिमाण आहेत ते परिमाण फार वेगळ्या अर्थाचे आहेत. या कवितेमध्ये 16व्या शतकामधील
तुकाराम आपल्याला, संत तुकाराम आपल्याला भेटतो. ती सुभाषित वजा कविता 700-1200च्या कालखंडामध्ये, म्हणजे 700-800-900 वर्षापूर्वीची कविता जेव्हा आपण अभ्यासतो, संत ज्ञानेश्वरांची कविता, संत ज्ञानेश्वराची कविता आपल्याला तिथे भेटते. समर्थ रामदासांची कविता आपल्याला तिथे भेटते. या वाटेवर रघुपती आहे, त्या वाटेवर शिळा, अशा पद्धतीची सांग साजनी कुठे ठेवू तुझा उमलता गळा, लता मंगेशकर नावाची ही जी कविता आहे. या ठिकाणी जे मिथक वापरलेले आहेत, ही कविता गुढ काय, तर या कवितेमध्ये काय आहे, मिथक आहेत. आर्ष महाकाव्याची मिथक. आता आर्ष महाकाव्य म्हणजे रामायण, महाभारत. इथे रामायणातील तुम्हाला सीता भेटते, अहिल्या भेटते, राम भेटतो, अशा अनेक अर्थानं मिथिला, माधवी, राघव, हे जे या पुराणातील आलेले ज्या प्रतिमा आहेत, त्या प्रतिमा आपल्याला या कवितेमध्ये भेटत असतात. महाकाव्य, आणि या महाकाव्याला महाभारतामध्ये व्यास यांनी कशा पद्धतीनं रेखाटलेलं आहे. व्यासाची वेदना, ज्याप्रमाणे वाल्मिकीनं रामायण रेखाटलेलं आहे, त्याप्रमाणे व्यास यांनी महाभारत जे लिहिलेलं आहे, या दोन्ही कवीच्या प्रतिभा किती, आणि या प्रतिभेचा संबंध माझ्याशी कसा आहे, म्हणजे अर्थातच कवी ग्रेस यांनी संबंध आकलनाच्या पातळीवर, या कवीचा संबंध प्रतिभेच्या पातळीवर स्वतःशी कसा आहे हे सांगण्याचं काम या लेखकानं केलेलं आहे. मितवा या ललित लेखनामध्ये आईचे संदर्भ जे आपल्याला आलेले आहेत, ते आईचे संदर्भ वेगळ्या अर्थाने आलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये मातृ आणि या मातृचे गायलेले गोडवे या चौकटीमध्ये ही कविता कधीच बसत नाही. ती मातृवत्सल कविता आहे नाही तर ती त्यांनी म्हटलं की आडवाच झोपलो असतो गर्भाशयात तर येऊ दिले असते का माऊलीचे भाग्यपण. हे माऊलीचं भाग्यपण, आडवाच झालो गर्भाशयात तर तुला माऊलीचं भाग्यपण आलं असतं. आईविषयीची तेढ असणारी आणि आईच्या प्रेमापासून, तिच्या वात्सल्यापासून परावृत्त झालेलं बालपण, या दोन्हीही आपल्याला छटा या कवितेमध्ये दिसून येते. अशा विविध आयामांनी ही कविता समृद्ध झालेली आहे. मी या ठिकाणी पाऊस नावाची जी कविता आहे, ही कविता कवी हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली आहेत. आणि एक कवितेचा जो बाणा आहे, तो बाणा विद्यार्थ्यांना कळावा या हेतूने ही कविता मी या ठिकाणी तुमच्या समोर सादर करतो आणि नंतर पुढे आणखी आपण या विषयाला हात घालू. तर पाऊस नावाची कविता आहे. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग माझ आली, हलकेच जाग माझ आली, दुःखाच्या मंद सुराने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला वारा, रक्ताचा उडला पारा, व्याकुळ उतरणी वरती, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापासी, ताऱ्यांच्या प्रहरापासी पाऊस असा कोसळला, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने, पाऊस संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्या माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, लाटांचा आज पहारा, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने, दुःखाच्या मंद सुराने. मित्र हो, या कवितेमध्ये आपल्याला निसर्ग जाणीव जी आहे ती निसर्ग जाणीव अभिव्यक्त होताना दिसते. परंतु इथे ही निसर्ग जाणीव अभिव्यक्त करत असताना कवी केवळ पाऊस पडते आणि झाडांची पानं हलतात. आता झाडांची पाने हलतात, पाऊस पडतो आणि माझं जे मन आहे ते मन हे दुःखाच्या मंद सुराने, कारण सूर हा आतला आहे. निसर्ग दर्शन ज्या अर्थानं कवी बाह्य दर्शनाचा जो आढावा घेतो की पावसाचं हे रिमझिम चालू आहेत आणि या पावसाच्या रिमझिम मध्ये माझ्या मनामध्ये आतमध्ये असणारं दाटून आलेलं जे दुःख आहे त्या दुःखाचा कवी कानोसा घेत असतो आणि तो म्हणतो की करुणेच्या भावस्थितीने कवीच्या डोळ्यामध्ये दुःख दाटून आलेलं आहे. कारुण्य, या कारुण्याने कवीच्या मनस्थितीमध्ये जे दुःख दाटून आले ते डोळ्यात पाणी उतरलेले आहे आणि पाण्यावरती डोळे फिरते. आपली ज्या अर्थानं नजर ही पाण्यावरती अशी भिरभिरणारी नजर ती फिरत असते त्या अर्थानं या ठिकाणी पाण्यावरती आपले डोळे फिरत आहेत. पाण्यावर डोळे फिरत असताना रक्ताचा जो पारा आहे आपल्याच काळजातील आपल्याच अंतकरणातील जे आपलं रक्त आहे जणू काही त्याचा पारा झालेला आहे की काय असं सुद्धा कवी या ठिकाणी आशावादी दृष्टिकोनातून तो त्या ठिकाणी व्यक्त होतो. आता पेटून कशी उजळीना, ज्या पेटून उजळणे, पेटून उजळणे आणि उजळून पेटणे या दोन्ही अर्थानं या छटा येथे आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. एखाद्या ठिकाणी काळोख असावा आणि त्या काळोखामध्ये ज्या अर्थानं कवी पाहतो की त्या पलीकडे उजेड पसरलेला आहे, भयंकर अशा काळोखामध्ये उजेड पसरला आहे आणि त्या उजेडाचा आनंद व्हावा की कुणाच्या तरी त्या ठिकाणी पलीकडे जळण्याच्या त्या घर जळण्याचा आनंद व्हावा. या दोन्ही परस्पर
विरोधी गोष्टी, या परस्पर विरोधी दोन्ही प्रतिमा या कवितेमध्ये आपल्याला इथे दिसून येत असतात. शुभ्र फुलांची ज्वाला आहे, शुभ्रता त्याच्यामध्ये आहे आणि शुभ्रता अग्नीच्या जाळामध्ये असलेली जी शुभ्रता आहे ती शुभ्रता या लेखकाला अस्वस्थ करत आहेत. कुणीतरी ताऱ्याच्या प्रहरापाशी उभा आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर मनातील भाव भावनांचा आतून दाटून आलेला, अंतकरणातून सांडणारा, उसळणारा, कोसळणारा तो पाऊस आहे आणि तो पाऊस दुःखाचा आहे. या पावसाला दुःखाचे पदर आहे, या पावसाला वेदना आहेत, या पावसाला मानवी अंतकरणातून जळण्याची आणि या आतडे पिळून टाकणारी जी वीण आहेत ती वीण या पावसाला आहे. त्याच्यामुळे हा पाऊस हा विशिष्ट व्यक्तिमत्वाच्या जाणीवेवर जातो आणि विशिष्ट व्यक्तिमत्वाच्या जाणीवेवरून त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होते. या पद्धतीचा हा स्वरूप पाऊस आहे आणि त्यामुळे या संदिग्ध घराच्या ओळी संदिग्धता आहे. पुढे ज्या ज्या ठिकाणी मी जातो, ज्या ज्या दिशेने मी पाहतो ती दिशा माझ्या पुढे अशी संदिग्धता आलेली आहे माझ्या डोळ्यापुढे आणि तिथपर्यंत मी जाईपर्यंत ती आकाश ढवळतो वारा, परंतु या संदिग्धतेमध्ये मला वारा दिसतो, वारा ढवळतो, परंतु माझ्याच किनाऱ्यावरती जणू काही लाटांचा पहारा आहे. अफाट या ठिकाणी माझ्या अंतकरणामध्ये अफाट असा समूहाने तो पाऊस दाटलेला आहे, अथांग असा सागर आहे आणि मनाची हेलकावणारी लाट त्या किनाऱ्यावर जाते आणि त्या किनाऱ्यावरून मनाची हेलावणारी लाट माझ्या अंतकरणापर्यंत येते. एकंदर या सगळ्याच वास्तवाचं चित्रण ग्रेस यांच्या कवितेमध्ये हे अतिवास्तवाकडे जाणार आहे. अतिवास्तव इथे वेदनेचं दुःख, त्या वेदनेची सल या कवीच्या अंतकरणामध्ये अधिकपणे पावसासारखी ठणकत आहे आणि ती आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीचा एक या पाऊस या निसर्गरम्य अशा या कवितेतून इथे कुठलीही भावकविता ग्रेस यांची ही निसर्ग अर्थाने घेतली तरी ती मानवी भावभावनांशी तिचं नातं हे एकसूत्रित नातं असतं आणि त्यामुळे ग्रेसची निसर्ग कविता अशी वेगळी काढता येत नाही. त्या निसर्ग कवितेला मानवी भावभावनांचे असे पदर, विविध असे आयाम लाभलेले आहेत. हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागते. पाऊस हे याच पद्धतीची कविता अशी आहे. कवीच्या या ज्या व्यथा वेदना ज्या असतात त्या व्यथा वेदना कवी त्याच्या काव्यातून व्यक्त होतो आणि हे जे काव्य आहे हे रसिकांपर्यंत गेल्यानंतर रसिकांनी त्याचा भावानुवाद कोणत्या पद्धतीनं केला पाहिजे हा कवी वेगळ्या अर्थानं सांगत असतो. संध्याकाळच्या कवितेमध्ये सांज घराला आली विश्वाची हलवित काया, मांडीवर मी निजलेला वर तुझी उदासीन माया, अशा पद्धतीनं बालपणीचं असलेलं जे दुःख आहे ते बालपणीचं दुःख कवी वेगळ्या अर्थाने व्यक्त करतो. सांज ही एकाच दिशेने येणारी नाही, ती माझ्याच घरी आलेली नाही आहे, तर ती सौंद विश्वावरती सांज अशी पसरलेली आहे आणि म्हणून या संध्याकाळी मला कुणीतरी हवा आहे. आता संध्याकाळी कुणीतरी हवा आहे म्हणजे काय आहे? त्या लहान मुलाला त्याची आई हवी आहे आणि म्हणून त्याची भय व्याकुळ वेदना ही त्याच्या आईविषयी असते. त्याच्या आईविषयीची त्याची असणारी खंत, आई नसल्याचं दुःख या कवीच्या मनामध्ये अधिक दाटून येतं. संध्याकाळी चंद्रमाधवीच्या प्रदेशामध्ये आई नावाची जी त्यांची कविता आहे ती कविता एका वेगळ्या अर्थानं एक वेगळं विलक्षण तुम्हाला अभ्यासक्रमाला नसेल कदाचित, परंतु तीही कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि म्हणून या कवीनं आपल्या कवितेमध्ये दुःखाचं भळ व्याकुळ दर्शन या कवितेत झालेलं आहे. आता इथे या कवितेची वैशिष्ट्ये, साठोत्तरी कवितेची जी वैशिष्ट्य आहे ते संध्याकाळच्या कवितेची वैशिष्ट्य आहे हे आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. ही कविता वेगळ्या अर्थानं पृथगात्मक अशी कविता आहे आणि म्हणून ग्रेस म्हणतो की मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. मी प्राचीन आहे, गूढ आहे, रम्य आहे. मी माझ्या कवितेचा अर्थ तुमच्या हातात असा सहजच प्रसादासारखा ठेवणार नाही. तर माझ्या पातळीवरती तुम्हाला यावं लागेल. आणि म्हणून ग्रेस ग्रेस स्वतःला बंदिस्त बेटावरचा कवी समजतो. माझ्या चर्च बेलमध्ये ते म्हणतात की माझ्या कवितेच्या बेटावर येण्याचा मार्ग आहे, परतीचा मार्ग मी कुणाला देऊ शकत नाही. इतकं ते बंदिस्त पण या कवीचं आहे. अशा बंदिस्त वातावरणामध्ये स्वतःच्या आत्म्याची वीण उसवताना कवी ह्या अतिवास्तवाकडे जातो. 19व्या शतकामध्ये ब्रॉज याने आणलेला हा जो अतिवास्तववाद आहे, पुढे तो तुमच्या एमिली डिकिन्सन, सिग्मंड फ्राईड आणि फ्रँकलिन या सगळ्या अशा पाश्चात्य कवितेवरती हा अतिवास्तववादाचा प्रभाव दिसून येतो. आपल्या इथे लघु अनियतकालिकातील असणारी जी पिढी आहे, भालचंद्र नेमाडे यांची कविता असो, वसंत आबाजी डहाके असो, किंवा सतीश काळसेकर असो, वसंत गुर्जर, हे अशी जी एक पिढी आलेली आहे, या पिढीच्या कवितेवरती अतिवास्तवाचा प्रभाव आहे. इथे प्रयोगशीलता आहे आणि या प्रयोगशीलतेमुळे ही कविता अतिवास्तव झालेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून इथे दुर्बोधता येते, कारण अर्थ ग्रेसची कविता ही अर्थ सांगत नाहीत, ती अर्थ निष्पन्न करणारी कविता नाही. आणि म्हणून अक्षय कुमार काळेसारखे मोठे समीक्षक 2-2, 3-3 महिने मुलाखत घेण्यासाठी ग्रेसच्या पाठीमागं फिरलेले आहेत. अनेक मोठे मोठे लोक ग्रेसच्या कवितेच्या पाठलाग करत गेलेले आहेत, परंतु या कवितेने कधीच आपलं अर्थ निर्णय केलेला नाही. कारण ही कविता रसिकरंजनी नाहीये. रसिकांप्रती जाण्याची तिची जरी मोहिनी असली तरी ती रसिकरंजनी कविता नाहीये. जशी रविकिरण मंडळाची कविता होती तशी ती रसिकरंजनी कविता नाहीये. तुम्हाला त्या कवितेच्या पातळीवरती जावं लागतं आणि तुम्हाला त्या कवितेच्या पातळीवरती जाण्यासाठी तुम्हाला प्राचीन कविता माहिती पाहिजे, प्राचीन संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचं थोडंसं वाचन पाहिजे, तुमची रसिकतेची प्राथमिकता पाहिजे. आणि मग या कवितेकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो, संध्याकाळच्या कवितेच्या मलपृष्ठावर लिहिलेलं जे वाक्य आहे ते जर वाक्य तुम्ही पाहिल्यानंतरच आपल्याला गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. असा संध्याकाळचा हा जो संबंध प्रवाह आहे, हा संबंध प्रवाह हा साठोत्तरी कवितेच्या या ग्रेस नावाच्या या कवीच्या अंगभूतपणे एकवटलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून ग्रेसची कविता आपल्याला ही दुर्बोध वाटते, त्याचं कारण या अर्थाचं आहे. मर्तबा ग्रेस त्यांच्या व्याख्यानात म्हणता, मर्तबा मिला जिसको मिला बुलंद मिल गया, हर उन्नति के वास्ते दारो हसन नाही. आणि म्हणून तो ज्याला भेटला त्याला भेटला. माझं भाग्य आहे की मला दुर्बोधतेचा हा शाप जरी असेल, तो ग्रेस त्याला शाप या अर्थानं म्हणतात. शापच आहे मला संगमवरात स्वप्न लपवून ठेवण्याचा. कवीला शाप आहे. आता या कवीला शाप का आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून मितवा या ललित लेखनामध्ये ग्रेस दुर्बोधतेसंबंधी बोलताना म्हणतात की माझी कविता ही कर्णाच्या कवच कुंडले घालून आलेली आहेत. ती कवच कुंडल घालून आलेली आहेत. ही कवच कुंडल काय? ही कवच कुंडल म्हणजेच ग्रेस यांची दुर्बोधच आहे. इथे प्रतिमा प्राधान्यता आहे. इथे नवनवीन प्रतिमा तुम्हाला निर्माण होत असतात. प्राचीन महाभारत, रामायण, आर्ष महाकाव्य या सगळ्याच महाकाव्याचे संदर्भ या ठिकाणी येतात. इथे उर्दू कविता, हिंदी कविता, त्यानंतर पाश्चिमात्य कवीचे संदर्भ, पाश्चिमात्य कविता सुद्धा या ठिकाणी येत असते.
आणि म्हणून हे संदर्भ अनेक अर्थानं संदर्भहीन कविता नाहीये, संदर्भ पूर्ण करणारी कविता आहे. आपली भूक ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून इथे आईविषयीची असणारी जी काही खंत ग्रेस आपल्या कवितेमध्ये विविध रूपात ते व्यक्त करतात. एकीकडे आई आपल्याला मातृपूजा करताना वाटत असते, दुसरीकडे तिची व्याकुळता म्हणजे वाल्मिकीनं ज्यावेळी रामायण लिहिलं त्या रामायणामध्ये सीतेला ज्या अर्थानं त्याने न्याय दिला त्या अर्थानं उर्मिलेला न्याय दिलेला नाही असं या कवीला वाटते. आणि म्हणून त्या उर्मिलेसोबत त्या रामासोबत जाणारा वनवासामध्ये जाणारा जो लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणाचा काहीही दोष नाही, केवळ बंधुप्रेम आहे. त्या बंधुप्रेमाची त्याला मिळालेली शिक्षा तो स्वतः भोगतो, परंतु त्याची जी पत्नी आहे उर्मिला, त्या उर्मिलेचं काय म्हणून कवी मोहर झडला अशा पद्धतीनं त्या उर्मिलेच्या संपूर्ण आयुष्याचं तो व्यथा व्यक्त करतो. सीतेला न्याय मिळाला, परंतु उर्मिलेला न्याय मिळाला का? नाही. पिढ्यानपिढ्या व्यथित होणाऱ्या अनेक अशा ज्या घटना आहेत त्या अनेक घटना अनेक अर्थानं या कवीच्या काळजात ठणकत आलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांची ती जी जाणीव आहे ती आईविषयक जाणीव आहे, ती जाणीव त्यांनी व्यक्त केलेली आहे. आईच्या वर्णनामध्ये ते स्त्री पुरुष आणि या स्त्री पुरुषांच्या आदिम अशा भावनांचं ते चित्रण करत असतात. आणि म्हणून ती त्या कवितेत म्हणतात, ती गेली तेव्हारीम चिम पाऊस निनादत होता, ती गेली तेव्हारीम चिम पाऊस निनादत होता, मेघात मिसळली किरणे मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता, ती गेली तेव्हा जिम पाऊस निनादत होता, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती, शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता, गेली तेव्हारींची पाऊस निनादत होता, ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून गण व्याकुळ मी रडलो, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो, त्यावेळी वारा सावध, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात मिसळली
हा सूर्य सोडवित होता की गेली तेव्हा रिमझिम हे रक्त वाढता नाही, हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही, हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही, वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता ही गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, पाऊस निनादत होता, पाऊस निनादत होता. मित्र, आई या कवितेतही आपल्याला पावसाचं निनादन दिसतं. अर्थात निसर्ग छटा आहेच, परंतु निसर्ग छटा ही मानवी भावभावनांमध्ये एकवटलेली आहे आणि म्हणून ही कविता अशी निसर्ग रचना वेगळी करून चालत नाही. तर तिचं जे रिमझिम पण आहे ते रिमझिम कवीच्या मनातील दुःखाशी एकनिष्ठ झालेलं आहे आणि म्हणून मेघात ज्या पद्धतीनं किरण मिसळावीत त्या आणि त्या किरणांशी त्या सूर्याचा त्या ढगाशी झगडा असावा, त्याचं भांडण असावं, त्या पद्धतीचं अंतर आत्म्याचं जे काही भांडण आहे ते भांडण या भावविश्वासी कवीचं एकवटलेलं आहे आणि म्हणून इथे ही रचना आपल्याला वेगळ्या अर्थानं जाणवते. ती सांग आली जोपर्यंत कवी तुम्हाला सांगत नाही की बाबा रे ती आई आहे आणि ती आई होती. या कवितेवरती त्या कालखंडामध्ये अतिशय अशी मोठी चर्चा झाली की ग्रेस यांची कविता खरंच ती आईच आहे ना, की आणखी ती कोण आहे. म्हणजे सध्याच्या कालखंडामध्ये मागील 5-10 वर्षामध्ये जसा एक प्रश्न पडला होता की ती सध्या काय करते, असा जो एक प्रश्न पडला होता, तसाच त्या ग्रेसच्या कालखंडामध्ये ती म्हणजे कोण, ही उकल. आता ही उकल ज्या अर्थानं कवी करतो की बाबा रे ती आई होती म्हणून घन व्याकुळ मेढी रडतो, ती आई होती. तो कवी सांगतो स्वतः की ती आई होती, परंतु रसिक या कवितेवर आई आहे की आणखी कोण आहे अशा अनेक नाना तऱ्हेच्या चर्चा त्या कालखंडात सांगितलेल्या आहेत. इथे कृष्ण द्रौपदीचं जे नातं आहे ते वस्त्रात द्रौपदीच्या तोही कृष्ण नागडा होता. वस्त्र पुरवणारा द्रौपदीला वस्त्र पुरवणारा स्वतः कृष्णच जणू काही नागडा आहे. या अर्थानं हे एकाकीपण, हे नागडपण त्या भिंतीवर अडकवलेल्या त्या कंदिलासारखं माझ्या वाटेला आलेलं आहे. त्याला काळोखाची झालर आहे. तो जो कंदील आहे त्या कंदिलाला काळोखाची झालर आहे आणि नेमकी ती काळोखाची झालर माझ्या प्रार्थनाला आलेली आहे. अशा अनेक अर्थ या कवितेनं आपल्याला दिलेले आहेत आणि म्हणून विविध अर्थाचे छटा घेऊन ही कविता आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते आणि म्हणून ग्रेस म्हणतो की लहानपणी ज्याची आई तरुण कलावती मनस्विनी ही मृत्यूच्या अचानक तडाख्यात दूर निघून जाते, त्यावेळी तिचं असणारा जे अर्भक आहे म्हणजे तिचं असणारं जे मूल आहे हे एकमेकाशी नकळत त्याची गाढ मैत्री होऊन जाते आणि म्हणून ते उलगडत नाही. जणू काही चक्रीवादळात ते सापडलं की काय असं त्याच्या भोवती ते वादळ निर्माण होत असतं आणि कुठल्या तरी गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने एकमेकात येऊन ते मिसळावं या पद्धतीचं आपल्या आवडत्या माणसांविषयी कवी या ठिकाणी बोलताना दिसतो की ती जी आई होती ती एका लेखकाची होती, ती मनस्विनी होती, ती कलावंत होती आणि म्हणून लहानपणी ती हरवलेली आहे. याविषयीची कबुली ग्रेस आपल्या मुलाखतीमध्ये ते देतात आणि मितवा या ललित लेख संबंधामध्ये ते अशा पद्धतीची एक आठवण ते व्यक्त करतात. आईच्या दुःखाची अनेक अर्थानं अनेक अर्थी जी जाणीव आहेत ती जाणीव आलेली आहे.
संध्याकाळच्या कवितामध्ये ज्या अर्थानं निसर्ग छटा आलेल्या आहेत तितक्याच संध्याकालीन दुःख तिथे आलेलं आहे. हे संध्याकालीन दुःख या कवीच्या अंतरात्म्यातील पिळवटून आलेली जी ती वेदना आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही. इथे त्याच्या वाट्याला आलेलं जे भोग आहेत, त्याच्या वाट्याला आलेले जे कर्माचे भोग, ते ज्याला आपण कर्माचे असं भोग असं म्हणतो, ते आलेले आहेत आणि म्हणून ते कवी ते व्यक्त करतात. ते चंद्रगंध विटले सोळी दुधात भिजली, पाठीत वाकताना आई गळ्यात हसली, आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा, आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा, देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज, आई निजे दुपारी उलटी करून शेज. या पद्धतीचं आईचं जे चित्रण आलेलं आहे ते अशा वेगळ्या जाणीवेनं आपल्याला आलेलं आहे. साठोत्तरी काळामध्ये हे चित्रण आलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि साठोत्तरी कालखंड हा संस्कृती संपन्न असा कालखंड होता. इथे संस्कृतीला पहिल्यांदा जर कोणी छेद दिला असेल तर तो लिटिल मॅगझिन चळवळीने छेद दिलेला आहे. आणि म्हणून लिटिल मॅगझिन चळवळच्या नंतर खऱ्या अर्थानं जी सतेज काळशेकर आणि अबकडई शब्द ही जी पिढी आलेली आहे, या पिढीमध्ये ग्रेसची कविता ही दुर्बोध ठरलेली आहे. त्या दुर्बोधतेचे परिणाम वेगळे आहेत. कारण स्वतः ग्रेस आपल्या कवितेला कवच कुंडल असं म्हणतात. स्वतःलाच तो महाकवी दुःखाचा महाकवी म्हणतो. या दुःखाच्या महाकवीच्या ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा आपल्याला लक्षात घ्याव्या. इथे प्रतिमा प्राधान्यता हे जे वैशिष्ट्य आहे साठोत्तरी कवितेचं ते आपल्याला दिसून येतं. प्रतिमा आणि त्या प्रतिमांच्या मधून निर्माण केलेली प्रतिमा, इंद्रिय गोचर संवेदना जी आहेत ती मानवी इंद्रिय गोचर संवेदना निसर्ग जाणीवेशी तादात्म्य होत असते. ती निसर्ग जाणीव, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठी वरी मोकळे, हे प्रियकर आणि प्रेयसीचं असणारं प्रेमविषयक नातं त्या निसर्ग गोचर जाणीवेतून कवी व्यक्त जेव्हा करतो तेव्हा दभी कुलकर्णी सारखे समीक्षक या कवितेला पाठमुरी प्रतिमा असं म्हणतात. ग्रेस यांच्या कवितेमध्ये अशा पाठमुऱ्या असणाऱ्या प्रतिमा अनेक अर्थानं दिसतात. या कवितेसंबंधी देवानंद सोनटक्के सुद्धा ही पाठमुरी जे स्त्रीची असलेली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आणि तिच्या भोवती असणारं विलक्षण जे ग्रेस यांचं जे नातं आहे ते नातं असं विविध अर्थाचं नातं आहे. हे ते त्यांच्या पाप त्यांनी दिवाळी अंक मध्ये लिहिलेलं आहे की ते पाप संकल्पना मांडलेली आहे त्यांनी, त्यावरती तो लेख आहे. तर परंतु अशा कुठल्याही पाप आणि पुण्याच्या भावनेनं ग्रेस यांनी ही कविता लिहिलेली नाही आहे. ती प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या प्रेमामध्ये कवी पडलेला आहे हे लक्षात घ्या. ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून आई ही वाकली तेव्हा ती आई उरत नाही, ती देहस्विनी उरते, ती मनस्विनी उरते. आणि त्या आईच्या भूमिकेवरून ग्रेस स्त्रीच्या भूमिकेकडे जात असतो, स्त्रीच्या देह जाणीवेकडे जात असतो. आणि म्हणून ती कविता आपण सांस्कृतिक अर्थानं जर आईची कविता म्हटली तर ती आईची कविता उरत नाही, तर ती आईच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या देहिक जाणीवेकडे जात असते. कारण त्यांच्यावरती झालेल्या ज्या गोष्टी आहेत काळजात त्याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत आलेले आहेत. इथे आपल्याला ही देह जाणीव व्यक्त करताना तिथे पाणी, चंद्र, वारा, आकाश, घोडे या रचनेमध्ये
ही कविता बसत नाही. ही कविता संस्कृतीला हादरे देते. संस्कृतीच्या या प्रामाण्य प्रधानतेच्या प्रतिमांमध्ये ती मातृत्वाचा गौरव करीत नाहीत, तर मातृत्वाच्या अनेक अर्थी असणारे अनेक अर्थीची जाणीव आहेत, त्या जाणीवेच्या प्रवासातून कवी हा स्वतः नेनिवेवरती जातो आणि नेनिवेच्या प्रदेशातून तो स्त्रीची जाणीव व्यक्त करतो. आणि म्हणून ती कविता आपल्याला सरळ सरळ अर्थानं जर गेलो तर ती सरळ सरळ मार्गी जात नाही, तर नेमकी त्या कवितेची गुंतागुंत होते, लोकांना तिचा अर्थ कळत नाही आणि मग ही कविता रटाळ आहे, ही कविता वाचनीय नाही आणि ती दुर्बोधता ते मारून ते बंदिस्त केल्या जाते. परंतु ग्रेस यांची कविता ही भावकविता, ज्या अर्थानं ती आपल्याशी नाद साधते, या कवितेमध्ये गेयता आहे, या कवितेमध्ये संगीत आहे, ती आपल्याशी वाचताना सतत पाठलाग करते, अर्थ निर्णय ती मागत नाही कुठल्याही रसिकाला की नाही बाबा या कवितेचा अर्थ असा असा आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने वाटते त्या पद्धतीनं त्या कवितेचा अर्थ तुम्ही गृहीत धरा, ती कुठलाही अर्थ मागत नाही. आणि म्हणून ते कदाचित रसिकाला अभ्यासकाला दुर्बोध वाटत असेल, ती वाचकाला मात्र अधिक अनुकूल अशी वाटते, कारण त्यामध्ये गांधार आहेत, त्यामध्ये संगीत आहे, त्यामध्ये अनेक शब्दाचे अनेक अर्थ वेगळ्या जाणीवेने आलेले आहेत, ज्या शब्दांच्या प्रेमामध्ये सामान्य रसिक पडतो, त्याच्या कानावरती आलेले जे नाद असतात ते नाद त्याला अंतर्मुख करून टाकतात. आणि म्हणून ती भावभावना आपल्याला विलक्षण अशी जी भावभावना असते ती भावना आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि म्हणून अस्तित्वाची जी जाणीव आहे, ती स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची जी जाणीव कवी व्यक्त करतो. अस्तित्ववादाचा जो काही झगडा आहे तो अस्तित्ववादाचा आपल्याला अस्तित्ववादाचा प्रभाव आणि अस्तित्ववादातून अतिवास्तववादापर्यंतचा असलेला त्याचा जो प्रभाव आहे तो प्रवाह या कवितेवरती आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ते चर्चबेलमध्ये ते म्हणतात की माझ्या गाठीशी आईच्या आठवणी फार नाहीत, माझ्या गाठीशी काही आईच्या आठवणी फार नाही आहेत थोड्याशा आहेत, मी लहान असताना ती गेली. कवी म्हणतो की ती कुठे गेली, काय गेली या गोष्टीचं मला माहित नाही, पण मी लहान असताना ती गेली, तिच्या वैरान मायेचे जे देणे घेणे मला लाभले आहेत, त्यात माझी तहान मिनारावरून उतरल्यासारख्या घारीसारखी आहे, कोरडी ठणठणीत आहे. मिनारावरून ज्याप्रमाणे घार उतरावी त्याप्रमाणे ही जाणीव कोरडी आहे. आणि म्हणून ती ओली नाही आहे. आणि त्याविषयीची जी भावना आहे ती भावना या कवितेमध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आई ती गेली या अर्थानं जेव्हा जेव्हा लोक पाहतात, जेव्हा जेव्हा अर्थानं लोक वाचतात, पण पुढे रिमझिम रिमझिम असा पाऊस निनादच होता, ही जाणीव आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून ती गेली म्हणजे कुठे गेली असे अनेक प्रश्न, आता ती गेली ती निवर्तली आहेत का, ती कुठे गेली आहे, तर अनेक अर्थ अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि म्हणून सामान्य रसिक त्या भावनेने त्याकडे जात असतो, ती भावना आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि म्हणून कृष्ण आणि द्रौपदी याचं जे नातं त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे ते नातंही आपल्याला समजून घ्यावं लागतं. महाभारतामध्ये ज्या अर्थानं कृष्ण येते, ज्या अर्थानं द्रौपदी येते, त्यांच्या आदिबंध त्यांचा जो अनुबंध असतो, प्रमोद गुणघाटे नावाचे जे समीक्षक आहेत मराठीमधले, ते मांडतात की या दोघांचा जो अनुबंध आहे तो अनुबंध हा आदिबंधाच्या पातळीवरती आलेला आहे. आणि म्हणून तिथे आपल्याला हे जरी कल्पित वाटत असलं तरीही त्यातून त्याच्या संबंधातून येणारा आईच्या गर्भातून तुटलेली जी नाळ आहे ती नाळ हे मिथक या कवीनं घेतलेलं आहे. आणि या मिथकातून तो त्याच्या दुःखाची जी जाणीव आहे ती जाणीव कृष्णाच्या सनातन दुःखाशी तो व्यक्त करतो. हा आधी असणारा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ ग्रेस यांच्या दुःखाचा संदर्भ हा त्या कृष्णाच्या दुःखाच्या संदर्भाशी मेळ घालतो. आणि म्हणून तो त्या जाणीवेच्या प्रदेशातून तो मातृत्वाची जी नेणीव आहेत त्या नेणीव
प्रधानतेकडे तो आदिबंध जात असतो. आणि म्हणून या कवितेतून कवीच्या आईच्या रूपाचे अनेक असे स्वरूप आपल्याला आविष्कृत होताना दिसून येत असतात. एका अबोध अर्थानं, ज्या अर्थानं आपण पाहतो, एकीकडे या आईविषयीच्या दुःखाची हुरूरता आपल्याला वाटत असते, ती एका सामान्य बालकाची असते. सामान्य बालक ज्या अर्थानं आईविषयीची मागणी करतो, तो त्या ठिकाणी त्याची जी मातृभावना आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु तरुणपणी ज्या अर्थानं ही जाणीव येते, त्या अर्थानं कवी हा त्या जाणीवेत राहत नाही, त्या जाणीवेतून तो नेनिवेपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास करत असतो. साठोत्तरी कवितेचे जे काही आयाम आहेत ते आयाम आपल्याला या कवितेमध्ये दिसून येतात. आणि म्हणून ग्रेस यांची जी कविता आहे हे खऱ्या अर्थानं वाचल्याशिवाय त्या कवितेचे त्याच्या अर्थापर्यंत, तिच्या प्रेमात जोपर्यंत तुम्ही पडत नाही तोपर्यंत ती कविता आकलनासाठी सहज आणि सोपी नाही. अनेक समीक्षकांनी अनेक अर्थानं समीक्षा लिहिलेल्या आहेत, परंतु ज्या अर्थानं या कवितेवरती अधिक प्रमाणे लिहिलं गेलं पाहिजे होतं त्याप्रमाणे तिच्यावरती लिहिलं गेलं नाही. आणि मग ग्रेस नावाचं जे गारुड आहे ते गारुड लोकांच्या मनापर्यंत ते त्याच अर्थानं आहे की हा कवी दुर्बोध आहे. मर्ढेकरांच्या कालखंडामध्ये मर्ढेकर दुर्बोध होते, पण हळूहळू मर्ढेकर आणि मर्ढेकरांची कविता वाचकांना कळत गेली आणि ते सुबोध होत गेले. कुठलाही कवी हा रसिकांना की नाही बा माझी कविता तुम्ही वाचा, मी अर्थ सांगतो, असं तो सांगणार नाही. तो सांगतो ते आपल्या पद्धतीनं सांगतो, आपल्या भाषेनं सांगतो, आपली त्याची जी शैली आहे त्या शैलीनं सांगतो. आणि म्हणून साठोत्तरी प्रवाहामध्ये ग्रेस यांची कविता जी आज आपण अभ्यासतो त्याचं कारण अनेक अर्थी अशी जाणीव या कवितेमध्ये आलेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. MA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर BA BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी जरी एक एक रचना जरी असली तरी या कवितेचे जे अर्थ आहेत ते अर्थ आपण वाचा, आपल्याला लक्षात येतात. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वांनी ही कविता ग्रेसची संध्याकाळची कविता संध्याकाळी अर्थ देणारी कविता आहेत. आणि संध्याकाळीन दुःख त्या ठिकाणी दिसून येते. ते पावसाळ्यात असो, हिवाळ्यात असो किंवा आणखी कोणत्याही ऋतूत असो, अनेक ऋतूंच्या अनेक पदरी जाणीवा जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा स्त्रीच्या सनातन दुःखाविषयी कवी जेव्हा बोलतो तेव्हा ते सनातन दुःख हे स्त्रीचं आदिम असं दुःख असतं. हे ग्रेसच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी मला आपण बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठी विभाग प्रमुख आणि आमचे मित्र अजिंक्य भांडारकर या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेले ऑनलाईन आभासी पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी मला आज या ठिकाणी ऐकून घेतलं त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण संध्याकाळच्या कविता कवी ग्रेसांचं अमूल्य असे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसेकर मराठी विभाग समर्थ महाविद्यालय च्या वतीने आयोजित चर्चासत्र आहे. या चर्चासत्रामध्ये अभ्यागत प्राध्यापक डॉक्टर प्रमोद लेंडे सहभागी झाले आणि आपली अमूल्य अशी शपथ त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ दिला. आपल्याला कदाचित माहिती आहे
की आज लेंडेकर संध्याकाळच्या कविता हा जो ग्रेस यांचा काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहामधील पाहू या कवितेवर त्यांचा ग्रेस हा तसा फार मोठा कवी, कारण की ग्रेस म्हटल्यानंतर आपल्या थोडस ग्रेस म्हणजे अतिरिक्त मार्ग असा आपला ग्रेस, परंतु ग्रेसच्या बाबतीत फक्त ते नावाला ग्रेस, खऱ्या अर्थाने ते ग्रॉस, ग्रॉस म्हणजे परिपूर्ण. आपल्याला माहित असेल की ग्रेस यांचा जो वावर आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ते कवी आहे, ते संपादक आहे, त्यांनी वेगवेगळे ललित लेख, वेगवेगळी ग्रंथसंपदा या साहित्याच्या क्षेत्रामध्ये असणारा हा जो सगळा वावर, ही सगळी प्रांत आहे, या सगळ्या प्रांतांमध्ये संचार केलेला आपल्याला आणि नुसता संचार केलेला तो यशस्वी अशा प्रकारचा संचार. पुरस्काराच्या बाबतीत याशिवाय त्यांचं जे इतर महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ याच्यावर ते चांगले कार्य शिवाय युगवाणी आणि त्याचे ते संपादक म्हणून. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, थोडा मोठ्या व्यक्ती आहे आणि लेंडे सरांनी परंतु लेंडे सरांनी त्याला म्हणता येईल सोबत आपण जर ग्रेसकडे पाहिजे तर ग्रेस आपल्याला कळायला लागेल, ग्रेस आपल्याला आवडायला लागेल, ग्रेस आपण मनापासून. आज हा जो पाऊस आहे, ही कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नागपूर विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि संध्याकाळचा कविता आणि मला सांगायला आनंद होतो संध्याकाळच्या कविता या लेख संग्रहाच्या आणि आम्हाला अजून आनंद होतो की असा हा सरकार योग लेंडे सरांनी त्यामध्ये निर्माण केला. मराठी विभागाची डॉक्टर चौधरी सर, अजिंक्य भांडारकर, आपण सगळ्यांनी घ्यावा. आपण सगळ्यांनी आभारची पद्धतीने अवलोकन करू. या निमित्तानं ग्रेस डॉक्टर लेंडे यांनी महाविद्यालयाच्या वतीने आम्ही आनंद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी आभार महाविद्यालयातील प्राध्यापक तेजराम आज दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागातर्फे माननीय डॉक्टर
प्रमोद लेंडे सर यांचं आभासी पद्धतीने मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेले आहे. या मार्गदर्शनाचा विषय कवी ग्रेस संध्याकाळच्या कविता आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दिगंबर कापसे सर प्राचार्य समर्थ महाविद्यालय लातूर यांनी अध्यक्षस्थान घोषवलेले आहे. तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर बंधू चौधरी सर मराठी विभाग प्रमुख समर्थ महाविद्यालय लाखनी तसेच प्राध्यापक अजिंक्य भांडारकर सर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. प्राध्यापक डॉक्टर प्रमोद लेंडे सर यांनी कवी ग्रेस यांच्या कवितेचा आढावा घेतलेला आहे. कवी ग्रेस म्हणजे साठोत्तरी मराठी कवितेमध्ये एक मानाचं स्थान आहे. त्यांच्या कविता ह्या आपल्याला वरून दुर्बोधता वाटत असली तरी त्या कवितांमध्ये फार आशय दडलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने डॉक्टर प्रमोद लेंडे सर यांनी त्यांच्या कविता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने विश्लेषण केलेले आहे. सर्वप्रथम मी प्राध्यापक लेंडे सर मराठी विभागातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर कापसे सर प्राचार्य यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला ज्या लोकांनी प्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे मराठी विभागातर्फे आभार व्यक्त करतो. व अध्यक्षाच्या परवानगीने आजचा हा मार्गदर्शन कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.